पौलाचे थेसलीकरास पहिले पत्र अध्याय 4 वचन 7 आणि 8 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. म्हणून जो कोणी अव्वेर करतो तो माणसाचा नव्हे तर तुम्हाला आपला पवित्र आत्मा देणारा देव त्याचा अव्वेर करतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता जे वचन मी वाचलं ते पौलाने थेसलीकरास येथील मंडळीला लिहिलेल्या पत्रात त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे तो तेथील मंडळीला सांगत आहे की तुम्ही देवामध्ये कसं वागलं पाहिजे, कशा प्रकारचं तुमचं वर्तन असलं पाहिजे आणि देवाला खुश करण्यासाठी तुम्ही कसं जीवन जगलं पाहिजे. आणि तो या वचनामध्ये असंही सांगतो आहे की देवाची अशी इच्छा आहे, देवाने अशी इच्छा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाचं पवित्रीकरण व्हावं, शुद्धीकरण व्हावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे त्याला असं सांगायचं आहे की आपल्यापैकी प्रत्येक जण जो येशूवर विश्वास ठेवतो, जो येशूवर आपला पूर्ण विश्वास ठेवतो, ज्याने आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, त्या जिवंत देवावर विश्वास ठेवून जेव्हा तुम्ही जीवन जगत आहात त्यावेळेला तुम्ही पवित्र बनले पाहिजे, तुम्ही पवित्र बनले पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून वचनात लिहिलं आहे की देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रीकरणासाठी पाचारण केलेलं आहे. म्हणजे आज तुम्ही इथे जेवढे लोक बसलेले आहात किंवा यूट्यूबवरती जितके भाऊ बहीण प्रवचन ऐकत आहेत आणि हे देवाचं वचन ऐकत आहेत, त्या सगळ्यांना देवाचं निमंत्रण आहे. देव तुम्हाला बोलावत आहे. कशाला? पवित्र होण्यासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल सांगते की या जगातला प्रत्येक माणूस हा पापी आहे. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो पापीच आहे. तर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आणि कोणताही माणूस देवाच्या समोर उभा राहण्याच्या लायकीचं नाही आहे. आपल्यापैकी कोणी असा म्हणू शकत नाही की मी पवित्र आहे, मी खूप चांगलं जीवन जगतो, मी खूप दानधर्म करतो म्हणजे मी पवित्र आहे. नाही. तुम्ही दानधर्म करत असाल, तुम्ही लोकांना मदत करत असाल किंवा अनेक काही कामं करत असाल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पवित्र आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण बायबल सांगते की देवाने जेव्हा सगळ्यात पहिलं उत्पत्तीच्या वेळी देवाने सगळ्यात पहिला पुरुष आणि पहिली स्त्री आदाम आणि हवा ह्यांना देवाने निर्माण केलं आणि देवाने त्यांना एकच आज्ञा दिली होती की बागेतल्या सगळ्या झाडांची फळं खा, पण बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याचं फळ तुम्ही खाऊ नका, ज्या दिवशी तुम्ही खाल त्या दिवशी तुम्ही मराल. देवाने एकच आज्ञा आदाम आणि हवाला दिली होती जी त्यांना पाळायची होती, पण बायबल असं सांगतं की त्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही. जेव्हा सैतान सापाचं रूप घेऊन हवेकडे आला आणि जे फळ देवाने खायला मना केलं होतं तेच फळ तिने खाल्लं आणि स्वतःच्या पतीला पण खायला दिलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्या दिवसापासून जगामध्ये पापाला सुरुवात झाली आणि म्हणून तेव्हापासून पृथ्वीवर जेवढी माणसं जन्माला येतात त्यांच्या रक्तामध्येच पाप आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला जरी पाहाल, त्याला एखादी आज्ञा तुम्ही द्याल की बाळा तुझ्यासाठी मी खाऊ दिलेला आहे, तुझा खाऊ तू खा, पण तुझी मोठी बहीण आहे ना ती शाळेमध्ये गेली आहे, ती शाळेतून येईल तेव्हा तू तिच्यासाठी तो खाऊ ठेव आणि तू खाऊ नको. तुम्ही सांगता ना अनेक वेळेला तुमच्या लहान मुलाला, अनेक तुम्ही आज्ञा देता, त्याला समजवता की असं करू नको असं कर, पण अनेक मुलं लहानपणामध्येच त्यांच्यामध्ये असा स्वभाव असतो घेण्याचा, खाण्याचा, स्वार्थी स्वभाव असतो, अहंकारी स्वभाव असतो. मग तो लहान मुलगा काय करतो, तो मनामध्ये विचार करतो आता मम्मी पप्पा तर बाहेर गेलेले आहेत, आता माझी मजा. मस्तपैकी बहिणीसाठी खाऊ ठेवलेला असतो, तो स्वतःही खातो. हालेलुया, हालेलुया. आता त्या लहान मुलाला कोणी शिकवलं का की चोरून खायला पाहिजे किंवा ते कोणाला म्हणजे आईवडिलांनी जे आज्ञा दिले ते ऐकलं पाहिजे, चांगलं करायला पाहिजे, कोणी शिकवलं नाही. त्याच्या आईवडिलांनी चांगलं शिकवलं पण पाप करायला कोणी शिकवलं नव्हतं. तो स्वतः करतो का? कारण ते त्याच्या रक्तामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे एखादा माणूस
कितीही मोठा असो, कितीही श्रीमंत असो, गरीब असो, कोणी असो जगातला माणूस, प्रत्येक माणूस हा पापी आहे असं बायबल सांगतं. हालेलुया, हालेलुया. आणि प्रत्येक माणसाच्या आत्म्याला पापाची घाण लागलेली आहे. कोणामध्ये स्वार्थ आहे, कोणामध्ये गर्व आहे, कोणामध्ये अहंकार आहे, कोणामध्ये अधिक वाईट गोष्टी आहेत. पण प्रत्येक माणूस हा पापी आहे. आणि अशा पापी जगामधून देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. येशूने तुम्हाला निवडलेलं आहे आणि देवाने तुम्हाला जगातल्या लोकांपासून वेगळं केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. नीट समजून घ्या, जेव्हा तुम्ही येशूला ओळखत नव्हतात तेव्हा तुमचा स्वभाव असा असेल की एखाद्याने तुम्हाला एक ठोसा मारला, तुम्ही त्याला 4 मारत असाल. हां, तुम्ही येशूला ओळखत नव्हतात, समोरच्याने तुम्हाला 4 शिव्या दिल्या तर तुम्ही पूर्ण कॅसेट लावत असाल. हां, त्यांनी मारलं मी कशाला सोडू, असा तुमचा स्वभाव असेल. पण आता जेव्हा तुम्ही येशूकडे आलात, तुम्हाला येशूची वचनं कळली, तुम्हाला कळलं की आपण सर्व पापी माणसं आहोत, आणि तेव्हा तुम्ही देवाकडे रडून पश्चाताप केला, देवाकडे क्षमा मागितली, आणि त्यावेळेला देवाने तुम्हाला पापांची क्षमा दिली आणि एक दान दिलं, तो म्हणजे पवित्र आत्मा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही येशूकडे आलात, येशूने तुम्हाला पापांची क्षमा तर दिलीच, पण त्याबरोबरच देवाने एक सहाय्यक दिलेला आहे, तो म्हणजे पवित्र आत्मा. माझ्या प्रिय भावना बहिणींनो, जसं वचनामध्ये लिहिलेलं आहे की जो कोणी अव्वेर करतो तो माणसाचं नव्हे तर तुम्हाला आपला पवित्र आत्मा देणारा देव त्याचा अव्वेर करतो. अव्वेर करणे म्हणजे आज्ञा न मानणे, देवाच्या आज्ञेचं पालन न करणे, देवाच्या आज्ञेचं धिक्कार करणे. तर वचनात स्पष्ट लिहिलं आहे की जो कोणी अव्वेर करतो तो माणसाचा नाही तर देवाचा करतो. म्हणजेच तुम्ही येशूकडे आलेला आहात आणि तरीसुद्धा तुम्ही जीवनामध्ये पापच करत आहात, सतत पापी जीवन जगत आहात, आणि देव तुम्हाला सांगतो पवित्र हो, पवित्रपणे वाग, पण तुम्ही देवाचं ऐकत नाही. म्हणजे तुम्ही कोणाचं ऐकत नाही आहात? देवाचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा तुम्ही येशूकडे येता, येशूवर विश्वास ठेवता, तेव्हा स्वर्गामध्ये देवाच्या मनामध्ये एकच इच्छा असते. काय इच्छा असते? की तुमच्यापैकी प्रत्येकाचं पवित्रीकरण झालं पाहिजे. देव मनामध्ये विचार करतो की जसा माझा पुत्र येशू आहे तसे प्रत्येकजण बनले पाहिजेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, समजा एखादा माणूस आहे ज्याची म्हणजे बाग आहे समजा, आणि त्या बागेमध्ये त्याने खूप सारे झाडं लावलेली आहेत, फळं लावलेली आहेत, आणि तो माणूस रोज सकाळी उठतो, त्या झाडाला पाणी देतो, खत घालतो, आणि सगळी त्या झाडाची काळजी घेतो, त्या झाडाला साफसूफ करतो, सगळं काही मेहनत घेतो, आणि कालांतरानंतर ते झाड वाढतं मोठं होतं. आता मला सांगा, ज्या माणसाने ते झाड लावलेलं आहे त्या माणसाच्या मनामध्ये काय इच्छा असणार? की ते झाडाने मला फळ द्यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक माणूस तो कोणी असो, तुम्हाला पण एखादी गोष्ट तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केलेली आहे, कुठे टाकलेली आहे, तर तुमची अपेक्षा काय असते? की मला तिकडनं फायदा व्हायला पाहिजे. तसं देवाने तुमच्यावर इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, तुम्हाला जगातल्या अंधारातून बाहेर काढून येशूकडे आणण्यासाठी फार मोठी किंमत दिलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि जसं तो माणूस त्या झाडाची काळजी घेतो, सांभाळतो, त्याला जे लागतं ते देतो, पाणी खत सगळं काही, पण मला सांगा, ते झाड काही वर्षांनी जर मोठं झालं पण त्या झाडाला काही फळच आलं नाही, तर त्या झाडाचा काही फायदा आहे का? काही फायदा आहे? तुम्ही ते झाड लावलं, वाढवलं, मेहनत घेतली, एवढे कष्ट घेतले ते झाड वाढवण्यासाठी, अपेक्षा केली की त्या झाडाने मला फळ द्यायला पाहिजे, पण त्या झाडाला जर फळ आलं नाही तर त्याचा काही उपयोग आहे का? काहीच नाही. त्याचप्रमाणे देवाने तुम्हाला जगापासून वेगळं केलं, देवाने तुम्हाला पापांची क्षमा दिली, देवाने तुम्हाला पवित्र आत्मा दिला. त्यानंतर देव तुमच्याकडे हेच पाहतो की तुम्ही सरळ मार्गाने चालणारे लोक बनले पाहिजे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही सरळ मार्गाने वागले पाहिजे, तुम्ही पवित्रपणे वागले पाहिजे. तुमचं वागणं पाहून जगामध्ये देवाचा गौरव व्हायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, म्हणून वचनात लिहिलेलं आहे की जो कोणी अव्वेर करतो तो माणसाचं नाही देवाचा करतो. आता देवाने सांगितलेलं आहे की तुम्ही पवित्र व्हायला पाहिजे. पेत्राने त्याच्या पत्रात लिहिलेलं आहे की देव म्हणतो की जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असा. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. देवाचं वचन सांगतं की देव म्हणतो जसं मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा, ही देवाची इच्छा आहे. तर आता आपण देवाची इच्छा बाजूला करून आपल्या इच्छेप्रमाणे जर वागत असू तर आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळतील का? विचार करा. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला ठेवा आणि आपल्या मनाप्रमाणे वागलात तर तुम्हाला काही मिळेल का देवाकडनं? काहीच नाही मिळणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, म्हणून देवाची अशी इच्छा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाचं तारण झालेलं आहे, पण त्याचबरोबर आपण पवित्रतेपणे वागलं पाहिजे. जेव्हा तुम्ही येशूकडे आलात, येशूवर विश्वास ठेवलात, तेव्हा देवाने तुम्हाला पापांची क्षमा दिली असेल, तुमच्या आजारातून देवाने तुम्हाला बरं केलं असेल, तुमची दुःख काढले असतील, तुमची भांडणं नष्ट झाली असतील आणि देवाने तुम्हाला बरेच आशीर्वाद दिले असतील. पण त्यानंतर देवाची अशी इच्छा आहे की तुम्ही पवित्र व्हायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. तर आता नीट समजून घ्या, या जगामध्ये असं कोणताही माणूस नाही की तो पवित्र आहे, पण देवाच्या वचनाप्रमाणे असं देवाला सांगायचं की आपण प्रत्येकजण त्या पवित्रतेकडे पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसा तो आहे तसं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी नाही म्हणत की एखादा दारोडा माणूस आहे, तो आज येशूकडे आला, दुसऱ्या दिवसापासून संत बनेल. असं होईल का? आज आला आणि उद्या बदलला म्हणून तसं नाही होणार. पण ही एक प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही एक येशूकडे आल्यानंतर तुमच्या वागण्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. आज पण मी अनेक लोकांना जेव्हा पाहतो, जेव्हा ते येशूकडे येतात, ते येशूवर विश्वास ठेवतात, पण त्यांच्या जीवनातलं ते पाप सोडायला तयार नाही आहेत. त्यांच्या जीवनातल्या वाईट गोष्टी ते सोडायला तयार नाही आहेत. ते काय म्हणतात माहिती आहे? अरे देवाला सगळं चालतं, काय नाही ब्रदर, थोडंसंच पाप करतो, थोडं थोडं खोटं बोलतो, थोडं थोडं शिव्या देतो. आता वचनात काय लिहिलं आहे सांगा? जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचं नाही देवाचा अव्हेर करतो, ज्याने तुम्हाला पवित्र आत्मा दिला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नीट समजून घ्या, तुम्ही जर देवाच्या वचनाच्या विरुद्ध जाल तर तुमचा आत्म्याचं तारण होणार नाही. तुम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाही. तुम्ही कितीही येशू येशू केलं, हालेलुया केलं, तुम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये स्वतःला पारख करा, स्वतःची पारख करा की तुमच्यामध्ये अजून काय वाईट गोष्टी आहेत आणि त्या देवाने काढल्या पाहिजेत. तुम्ही त्यातून स्वतः बाहेर येऊ शकत नाही, पण तुम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की ती गोष्ट निघायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जर तुम्ही स्वतःला पवित्र बनवण्यासाठी, वागण्यासाठी मेहनत घ्याल तर स्वर्गातून देव देखील तुम्हाला ताकद देईल. देवाचा आत्मा तुम्हाला ताकद देईल, सामर्थ्य देईल. तो तुम्हाला सांगेल कसं वागायचं आहे. हालेलुया, हालेलुया. पण त्यासाठी तुमचा निर्णय फार महत्त्वाचा आहे की तुमच्या मनामध्ये तयारी असले पाहिजे की मी रोज देवाच्या वचनाप्रमाणे वागीन, मी देवाच्या आज्ञेचं पालन करीन. एक माणूस होता ज्याला येशूविषयी ओळख नव्हती आणि त्याला कोणीतरी येशूबद्दल सांगितलं आणि येशूबद्दल सांगितलं. तो येशूकडे आला, येशूवर त्याने विश्वास ठेवला, त्या देवाने त्याला पापाची क्षमा दिली. तो प्रार्थनेला जायला लागला, त्याला बरं वाटायला लागलं, तो चांगलं जीवन जगायला लागला. त्याच्या पूर्वीचं त्याचं जीवन असं होतं की तो व्यभिचारामध्ये होता, नशेमध्ये होता, वाईट स्वभावाचा माणूस होता. पण जेव्हा तो प्रार्थनेला यायला लागला, येशूकडे यायला लागला, देवाने त्याला बदललं, त्याचा स्वभाव बदलला, वागणं बदललं. पण काही काळानंतर तोच माणूस एक दिवस चर्चमधून जात होता आणि त्याचा जो पाळक आहे तो त्याला बायबल देतो, देवाचं वचन देतो. तो सांगतो की रोज तू देवाचं वचन वाचत जा, त्याद्वारे तुझा आत्मा मजबूत होईल आणि तू पवित्र बनशील. देव तुला शुद्ध करेल, तुझ्यामध्ये जे काही घाण आहे देव काढून टाकेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नीट लक्षात घ्या, जे वचन आपण वाचतो ते साधेशुधे शब्द नाही आहेत. जे वचन आपण वाचतो ते देवाचे शब्द आहेत, माणसाचे शब्द नाही. म्हणून बायबलमध्ये असं लिहिलं की देवाच्या वचनांच्या द्वारे आपला नवीन जन्म झालेला आहे. जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवलात, देवाने पापांची क्षमा दिली, पण जेव्हा तुम्ही वचनं देखील वाचता तेव्हा वचनांच्या द्वारे देवाने तुमचा नवा जन्म केलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग तोच माणूस आपल्या पाळकाला बोलतो, ठीक आहे, मला वेळ भेटेल तर मी वाचेन. आणि हा माणूस निघतो गाडीतून आणि विचार करतो की मी तर आता येशूवर विश्वास ठेवलेला आहे, पण आता मी येशूवर रोज प्रार्थनेला पण मी जाणार. पण तो मनामध्ये काय म्हणतो माहिती आहे
की आजचा एकच दिवस मी पूर्ण जेवढं पाहिजे तेवढं पाप करून घेतो. एकच दिवस जे पाहिजे तेवढी मजा करतो, जेवढं मला वाटतं तसं मी करून घेतो, असं तो आपल्या मनामध्ये ठरवतो आणि गाडी चालवत असतो आणि बोलत असतो. आणि जेव्हा तो गाडी चालवत असताना असं मनामध्ये बोलत असतो, अचानक त्याचा अपघात होतो आणि त्याच ठिकाणी तो मरतो. म्हणजे मरायच्या आधी त्याच्या शरीरातून रक्त व्हायला लागतं, तो खाली पडतो आणि त्याच्यासमोर हे देवाचं वचन उघडतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, देव म्हणाला आहे ना, आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील पण माझी वचने कधीच नष्ट होणार नाहीत. तर जेव्हा तो देवाचं वचन पाहतो आणि तो पश्चाताप करत नाही, जसं बायबलमध्ये लिहिलं आहे, पश्चाताप करा आणि देवाकडे वळा. आता हेच वचन त्याच्यासमोर उघडतं, पश्चाताप करा आणि देवाकडे वळा. पण अशी गोष्ट घडते की त्याचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे, खूप रक्त वाहिल्यामुळे वचन तर त्याच्यासमोर उघडलेलं आहे पण त्याला पश्चाताप करता येत नाही आणि तो माणूस मरून जातो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावना बहिणींनो, देव आपल्याला सामर्थ्य देतो, देव आपल्याला ज्ञान देतो, देव आपल्याला बुद्धी देतो, पण अनेक गोष्टींचं लोकांचं लक्ष त्याच गोष्टीकडे असतं. देवाने मला खूप सामर्थ्य द्यायला पाहिजे, खूप ज्ञान द्यायला पाहिजे, मी पण लोकांसमोर भारी वाटलं पाहिजे काहीतरी, म्हणून ते सतत देवाकडे तेच मागतात. पण देवाला कधी सांगत नाही की देवा, जसं तू पवित्र आहेस तसं मला पवित्र कर, जसा तू शुद्ध आहेस तसं मला शुद्ध कर, जसं तुझं हृदय आहे तसं माझं हृदय बनव. आणि जे लोक असे गुडघे टेकून देवाकडे प्रार्थना करतात त्या सगळ्यांना देव शुद्ध करतो, पवित्र करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, ही प्रार्थना तुम्ही रोज केलीच पाहिजे, कारण कोणताही माणूस अशुद्ध असेल तर तो देवाच्या राज्यामध्ये जाणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूचे 12 शिष्य होते. त्या 12 शिष्यांमध्ये वेगवेगळे लोक होते. कोणी मासे धरणारा होता, कोणी जकातीच्या नाकावर बसणारा होता, कोणी अजून दुसरं काही काम करणारा होता, कोणी शिकलेला किंवा प्रतिष्ठित नव्हता. ज्या लोकांची येशूने निवड केली ते सगळे निरक्षर अनाडी लोक होते. पण त्यांच्यामध्ये एक विशेष गोष्ट होती. काय होती सांगा? ते येशूच्या मागे चालले. येशूने त्याला बोलावलं, पाचारण केलं, ते येशूच्या मागे चालले, पुन्हा जगामध्ये गेले नाहीत. हालेलुया, हालेलुया. तर तुम्ही बायबल वाचलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की पेत्र काय करत होता? मासळी पकडत होता. तो रात्रभर प्रयत्न केला, त्यांनी मासळी धरायचा, मासळी मिळाली नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी येशू आला. येशूने म्हटलं की जा समुद्रामध्ये जाळ टाक, म्हणजे तुम्हाला मासे मिळतील. पेत्र काय म्हणाला? प्रभूजी, आम्ही रात्रभर प्रयत्न केला, सगळे श्रम केले, पण आम्हाला काही मासे मिळाले नाहीत. पण तो म्हणतो, प्रभू तुम्ही म्हणता म्हणून मी जातो. आणि बायबल सांगतं की त्यांनी येशूचा शब्द मानला, ऐकला, त्याप्रमाणे ते समुद्रात गेले. समुद्रामध्ये त्यांनी जाळ टाकली आणि जाळ टाकल्याचबरोबर त्यांना खूप मासे मिळाले, खूप मोठमोठे मासे मिळाले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला पेत्राला कळलं की येशू कोणी साधा माणूस नाही, तो देवाचा पुत्र आहे. तेव्हा पेत्र काय म्हणतो? प्रभूजी, मी तर पापी आहे, माझ्यापासून दूर व्हा. हालेलुया, हालेलुया. पेत्र स्वतःविषयी म्हणतो, प्रभू मी तर पापी आहे, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. पण येशू म्हणतो, तू घाबरू नकोस, मी तुला माणसे धरणारा करीन. तू आज मासे धरतोयस, मी तुला माणसे धरणारा करीन. हालेलुया, हालेलुया. तसंच लेवी म्हणून एक माणूस होता जो जकातीच्या नाकावर बसायचा. तो लोकांकडनं पैसे घ्यायचा, लुटायचा. पण एक दिवस जेव्हा येशू त्याच्यासमोरून गेला, येशूचं आणि त्याचा सामना झाला, त्याने येशूला बघितलं. बायबल असं सांगतं की त्याचं परिवर्तन झालं. तो लगेच येशूच्या मागे चालायला लागला. हालेलुया, हालेलुया. लक्षात ठेवा, जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो त्यानंतर फार महत्त्वाचं आहे, तुम्हाला येशूच्या मागे चालता यायला पाहिजे. येशूच्या मागे चालताना तुमच्या अंतःकरणातली सगळी घाण निघायला पाहिजे. जो काही तुमच्या अंतःकरणामध्ये घाण आहे ती सगळी काढून टाका, कारण जर तुम्ही ती काढाल तरच तुम्ही देवाला पाहू शकाल. बायबल सांगतं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. तुमचं हृदय साफ असेल तर तुम्ही देवाला पाहू शकता. तुमचं अंतःकरण साफ असेल तर तुम्हाला देवाचा आवाज ऐकायला येईल. नाहीतर तुम्ही किती देवाला हाक मारलात, देव तुमच्याशी बोलणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, म्हणून बायबल असं सांगतं की येशूचे शिष्य, जे 12 शिष्य येशूने निवडले, ते सगळे येशूच्या मागे चालले, पण एक होता त्यांच्यामध्ये जो येशूच्या मागे चालला नाही. तो कोण होता? यहुदा इस्करियोत. येशू त्याच्यासमोर चमत्कार करत होता, येशू लोकांना बरं करत होता, येशू अद्भुत कार्य करून दाखवत होता. आणि असा एक शिष्य पण त्याच्याबरोबर होता की जो येशूबरोबर राहूनसुद्धा चोरी करणं त्याने सोडलं नाही. म्हणजे जे लोक त्यांना दान द्यायचे, त्यांच्याकडे एक पिशवी असायची, ते पिशवीमध्ये यहुदा इस्करियोतकडे पैसे असायचे, त्यातले तो पैसे नेहमी चोरत राहायचा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग मला सांगा त्याचा पुढे काय परिणाम झाला? तो येशूचा शिष्य असून देखील त्याने त्याचा वाईट मार्ग सोडला नाही, त्यांनी त्याचं हृदय सरळ केलं नाही. म्हणून बायबल असं सांगतं की पुढे त्याने स्वतः गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. माझ्या प्रिय भावना बहिणींनो, एक लक्षात ठेवा, जर देवाने आज तुमच्यावर कृपा केलेली आहे, आज देवाने तुम्हाला सगळ्या जगाच्या घाणीतून बाहेर काढलेली आहे, तर देवाची अपेक्षा आहे तुम्ही पवित्र बनले पाहिजे, तुमच्यातल्या वाईट गोष्टी निघायला पाहिजे. कारण जर तुम्ही पश्चाताप नाही केलात, तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे नाही वागलात, तर तुमचा प्रवेश स्वर्गामध्ये होऊ शकणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तुम्ही लोकांसमोर मोठमोठ्या गोष्टी बोलत असाल की मी प्रार्थनेला जातो, मी खूप गाणी गातो प्रभूची, खूप हे करतो ते करतो, आणि बाहेर जाऊन तुम्ही वाईट वागत असाल, तुमचा स्वार्थी स्वभाव असेल, तर लक्षात घ्या तुमचा प्रवेश स्वर्गामध्ये होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून वचनात लिहिलं आहे, कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केलं आहे. पाचारण, देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, बोलावलेलं आहे. एका ठिकाणी येशू म्हणाला की तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडलं आणि नेमलं आहे. एखाद्या माणसाला कामावर ठेवायचं असेल तर काय करतात? त्या माणसाची पात्रता बघतात की हा आमच्या कंपनीमध्ये कामाच्या लायकीचा आहे का, ते बघतात की नाही, की तुम्हाला चेक करतात ना की हा शिकलेला आहे की नाही, हा चांगला व्यक्ती आहे की नाही. आजकाल तर काही असे कंपनी आहेत की ते परीक्षा घेतात. कशी परीक्षा घेतात? म्हणजे एखाद्या माणसाला जर त्याला निवडायचं असेल तर काय करतात, कधी कधी बॉस आहे किंवा कोणी मॅडम आहे तर ते भिकारी बनतात आणि रस्त्यामध्ये उभे राहतात चेक करायला की ज्या माणसाला आम्ही कामावर ठेवणार आहोत तो खरोखर स्वभावाचा कसा आहे, तो दुसऱ्यांशी कसा वागतो, त्याची पारख घेतात. हालेलुया, हालेलुया. आणि मग एखादा माणूस असा इंटरव्ह्यूला येतो आणि तेव्हा तो बघतो भिकारी आहे, त्या भिकाऱ्याला लाथ मारतो किंवा हाकलून लावतो, आणि मग तो माणूस इंटरव्ह्यू द्यायला जातो तेव्हा समोर जो बसलेला आहे तो बोलतो, तू जर दुसऱ्या माणसावर प्रेम करू शकत नाही तर तू आमच्या कंपनीमध्ये कसा काम करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तसा देव आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये तसंच पाहत असतो. येशूने तुमच्यावर दया केली, येशूने तुम्हाला पापांची क्षमा दिली, त्याच्यानंतर तुम्ही कसे वागता, तुम्ही लोकांशी कसे बोलता, तुम्ही कसं जीवन जगता, त्याच्याकडे देवाचं लक्ष आहे. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, या वचनाच्या द्वारे मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायची आहेत. एक, स्वतः देवाच्या वचनाप्रमाणे पवित्र बनण्याचा प्रयत्न करा, आणि दुसरी गोष्ट, तुमचं जीवन जे तुम्ही जगत आहात त्यामध्ये प्रामाणिक असा, म्हणजे सरळ वागा. अनेक लोक जगतात वेगळं आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये वेगळं असतं, लोकांना दाखवतात वेगळं आणि दुसरं त्यांचं जीवन असतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर तुम्ही असं वागू नका. ह्याला कपट म्हणतात. म्हणजे तुम्ही एखाद्या माणसासमोर गोड गोड प्रेमाने म्हणता, त्याच्यासमोर त्याची तारीफ करता, हा किती चांगला आहे, हा मस्त भाऊ आहे, एकदम मदत करतो आपल्याला, आणि नंतर तोच भाऊ जर तुमच्यासमोरून गेला तर अरे लई एक हलकट माणूस आहे, खूप त्रास देतो मला. हां, तुम्ही दुसऱ्या माणसासमोर काय करता, त्याची निंदा करता, त्याचे दोष काढता. एका साईडने तुम्ही त्याच्यासमोर त्याची वाहवा करता आणि तो गेल्यानंतर त्याचे दोष काढता. याला कपट म्हणतात. हालेलुया, हालेलुया. एखादा दारुडा माणूस आहे, ज्याने येशूवर विश्वास ठेवला, येशूकडे आला, त्याच्यानंतर त्याची काय जबाबदारी आहे? त्याने त्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे, देवाचं वचन वाचलं पाहिजे, तर तो पवित्रतेमध्ये टिकून राहील. नाहीतर अनेक लोक मला काउन्सिलिंगला भेटतात, ते सांगतात की ब्रदर आम्ही प्रार्थनेला येतो पण हे दारू सुटत नाही. कशी सुटत नाही माहिती आहे का? कारण तुम्ही तोंडाने तर बोलता की प्रभू मला दारू सोडायची आहे, पण हृदयामध्ये बोलता की दारू किती चांगली आहे.
अंतःकरणामध्ये तुमची सोडायची तयारी नाही, तोंडाने तुम्ही फक्त देवाला म्हणता की देवा मला ही वाईट गोष्ट सोडायची आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावानं बहिणीनं, तुमचं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. आता मला सांगा, तुम्हाला माहिती आहे की चांगलं काय आहे, वाईट काय आहे. आता एखादा माणूस जो दारुडा आहे तो म्हणतो की मला हे सोडायचं आहे पण सुटत नाही. का सुटत नाही माहिती आहे? कारण तुम्ही पापाचा द्वेष करत नाही, तुम्ही पापाला ना बोलत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला, तुमच्या मनामध्ये राग असतो तर तुम्ही कसं बोलता? मी बोलणार नाही त्याशी, तो माझ्यासमोर आला तर मग चालणार नाही. करता ना असं? का? कारण तुमच्या मनात त्याविषयी राग आहे. तर तुम्हाला माणसाबद्दल राग नाही ठेवायचा आहे, पापाविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये राग असला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही रोज मोबाईल घ्या, सिरियल बघत बसा, कार्यक्रम बघा, जगातल्या गोष्टी बघा आणि तुम्ही देवाला बोला की प्रभू मला व्यसनातून मुक्त कर. हां, देवाकडे प्रार्थना करता व्यसनातून मुक्त कर आणि इकडे प्रार्थना झाल्यानंतर लगेच मोबाईल घेताना बघत बसता. देव तुम्हाला मुक्त करेल का? करेल? तुम्ही एका तोंडाने देवाला म्हणता देवा मला व्यसनातून मुक्त कर आणि तुम्ही पुन्हा प्रार्थना झाली की लगेच मोबाईल घेऊन बघता, बोलता अरे एकच रील आहे, एकच. किती कॉमेडी आहे ना. हालेलुया, हालेलुया. जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत पापाच्या ज्या तुम्हाला देवापासून वेगळ्या करतात. लक्षात घ्या, तुम्ही येशूकडे आल्यानंतर पण तुम्ही जर असं वागत असाल तर तुम्हाला तुमचं अंतःकरण सरळ करण्याचं गरज आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही पाप करता तेव्हा तेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करता, तुम्ही देवाच्या आत्म्याला दुःख देता. अनेक वेळेला माणसाला माहितीच नसतं की आपण पाप केलं आहे आणि ते कबूल करायला तयार नसतात की मी काही पाप केलं आहे म्हणून. हालेलुया, हालेलुया. पण आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुमच्याकडनं पाप झाला असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे देवाचा आत्म्याचा आवाज ऐका. तो तुम्हाला जे काही करायला सांगेल तसं तुम्ही करा. म्हणजे काय होईल? देव तुमचं जीवन आशीर्वादित करेल, देव तुम्हाला बदलेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण जर तुम्ही पवित्र आत्म्याचं ऐकलं नाही, देवाने जो आत्मा तुम्हाला दिलेला आहे तुम्ही त्याचं ऐकलं नाही, मग काय होईल सांगा? सैतान तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल आणि तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एखादी बहीण आहे जी प्रार्थनेला येते, येशूवर विश्वास ठेवते, पण आज पण नवऱ्याचं ऐकत नाही. एखादा भाऊ आहे प्रार्थनेला येतो, पण तो देवाचं वचन सांगते की पत्नीवर प्रेम कर, पण आज पण प्रेम करत नाही. जी मुलं आहेत किंवा आईवडील आहेत जे प्रार्थनेला येतात, पण आईवडील मुलांवर प्रेम करत नाही किंवा मुलं आईवडिलांची आज्ञा ऐकत नाही, तर मला सांगा, काय तुम्ही देवाच्या वचनाचं पालन करत आहात का? नाही करत. मग तुम्ही नाही करत म्हणजे तुम्ही देवाचा अवेअर करत आहात, देवाच्या आज्ञेचं पालन करत नाही आहात. त्याचे श्राप तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक देवाचा सेवक आहे, तो देवाकडे नेहमी प्रार्थना करायचा. तो म्हणायचा की प्रभू मी काय करू तुझ्यासाठी, मी कसं जीवन जगू तुझ्यासाठी, मी कसं वागलं पाहिजे. का? कारण आज जगामध्ये अनेक सेवक आहेत पण त्यांचं लक्ष सामर्थ्याकडे आहे, त्यांचं लक्ष ज्ञानाकडे आहे, त्यांचं लक्ष स्वतःची प्रसिद्धी करण्याकडे आहे. किंवा काही लोक आहेत जे स्वतःची वाहवा मिळवण्यासाठी येशूकडे आलेले आहेत. हालेलुया. पण तो म्हणतो तू मला असं काहीतरी दे की ज्याद्वारे तुझे गौरव होतील, तू मला असं काहीतरी दे की ज्याद्वारे मी तुझं काम करू शकेन. हालेलुया, हालेलुया. महादेवाचा सेवक नेहमी देवाजवळ अशीच प्रार्थना करत असतो. त्यावेळी देव त्याला याच दोन गोष्टी सांगतो की एक, तू स्वतःला पवित्र बनवण्याचा प्रयत्न कर, पवित्रपणे जीवन जगण्याचा प्रयत्न कर. आणि दुसरी गोष्ट, जे तू जीवन जगत आहे, ज्या ठिकाणी तू आहेस, तुम्ही एखाद्या ठिकाणी कामावर असाल, जे काही ठिकाणी देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे वागायला सुरुवात कर. मग त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे दाऊद हा तर एक मेंढपाळ होता, पण तो काय करायचा? मेंढरांना सांभाळायचा, प्रामाणिकपणे जीवन जगायचा, देवाची स्तुती करायचा. मग काय झालं? स्वर्गातून देवाने त्याची निवड केली, त्याचा अभिषेक केला आणि त्यालाच इस्रायलाचा राजा बनवला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागता तेव्हा देव न मागता तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्ही जेव्हा देवाच्या इच्छेप्रमाणे वागता तुम्हाला कल्पनाही होणार नाही असे देव तुमच्यासाठी कार्य करेल. माझ्या प्रिय भावना बहिणींनो, म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकाने पवित्रपणे वागायला सुरुवात करायला पाहिजे.
तर हा देवाचा सेवक म्हणतो की मी माझ्या जीवनाचा फोकस ठेवला, लक्ष ठेवलं की माझं ध्येय हेच आहे की मी आता सामर्थ्याच्या मागे नाही धावणार, मी कोणत्याही गोष्टीच्या मागे धावणार नाही, पैशा संपत्तीच्या मागे धावणार नाही, तर मी स्वतःला पवित्र करण्यासाठी वागेन आणि मी देवाच्या वचनाप्रमाणे माझं आत्मिक जीवन सरळ करण्याचा प्रयत्न करेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग एक दिवस असं होतं की हा जो देवाचा सेवक आहे तो पहिला पूर्णपणे येशूची सेवा करायच्या आधी तो एक कंपनी चालवायचा. आणि कंपनीमध्ये त्यांनी एक वेळेला अपॉइंटमेंट ठेवली, म्हणजे त्याला कोणतरी एक माणूस पाहिजे होता त्याच्या कंपनीसाठी की जो लोकांना सांभाळेल आणि त्या कंपनीचा व्यवहार सगळं काही सांभाळेल. त्यासाठी त्यांनी एक अपॉइंटमेंट ठेवली, एका माणसाची शिफारस ठेवली की कोणतरी कंपनीमध्ये कामाला यावा म्हणून. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग पुढे असं होतं की कंपनीमध्ये अनेक चांगले शिकलेले लोक येतात तिकडे. कोणी चांगला BAD केलेला आहे, कोणी चांगलं शिक्षण केलेलं आहे, मोठ्या मोठ्या डिग्री आहेत. पण त्याच्यामध्ये एक असा माणूस असतो जो रस्त्याचा गुंडा आहे, म्हणजे थोडा टपोरी टाईप आहे. त्याचं शिक्षण पण एवढं नाही आहे, काहीच नाही आहे, पण तो सुद्धा तिकडे इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर मग काही काळानंतर असं होतं की 1-2 जणांचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग ह्या माणसाची वेळ येते. आता जो कंपनीचा मालक आहे तो येशूला ओळखतो, तो देवाच्या उपस्थितीमध्ये रोज राहतो आणि त्याने देवाकडे प्रार्थना केली की जसं तुला बनवायचं आहे मला पवित्र, तसं मला पवित्र कर. आणि तो देवाकडे तेच मागतो की मला तू पवित्र कर. आणि तो सांगतो की मी रोज देवाच्या उपस्थितीमध्ये असल्यामुळे माझं जीवन आशीर्वादित झालं, मी आनंदी असायचो. आणि जेव्हा तो माणूस आतमध्ये आला त्यावेळेला त्याला पाहून त्या देवाच्या सेवकाला थोडं टेन्शन आलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो विचार करायला लागला की हा थोडा वेगळा माणूस दिसतोय, म्हणजे आता हा कंपनीसाठी ह्याला सिलेक्शन तरी कसं करायचं, याची निवड तरी कशी करायची. आणि त्याला त्याच्याविषयी काही माहिती होती की हा असा अमुक आहे, ह्याचं एवढं जास्त शिक्षण नाही आहे. पण तो देवाचा सेवक सांगतो की ज्या वेळेला तो माणूस त्याच्याकडे आतमध्ये कॅबिनमध्ये येतो, त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासमोर खुर्चीवर बसतो, तो माणूस लगेच रडायला लागतो. हालेलुया, हालेलुया. तो आला आहे इंटरव्ह्यू देण्यासाठी, नोकरीसाठी आलेला आहे. आणि न तर त्या देवाच्या सेवकाने त्याला काही सांगितलं, न काही बोलला, फक्त तो कॅबिनच्या आतमध्ये आला आणि फक्त त्याच्यासमोर येऊन बसला. तो माणूस रडायला लागतो आणि त्या माणसाला विचारलं तू का रडतोस? तो बोलतो मला पण नाही माहिती. रडतोय आणि बोलतो मला पण नाही माहिती. आणि मग असं होतं की तो माणूस अशिक्षित होता, पण त्यावेळेला तो पश्चाताप करायला लागतो, आपोआप त्याला पश्चाताप होतो. तो देवाचा सेवक बोलतो मी त्याला येशूचं नाव पण नाही सांगितलं, येशूबद्दल काय बोललो पण नाही, काहीच सांगितलं नाही, पण तो रडतोय का हे मला पण माहिती नाही. पण त्यानंतर जेव्हा तो पश्चाताप करायला लागला, तो बोलायला मी पापी आहे, मी एवढे पाप केले, हे केलं ते केलं, तेव्हा त्याला कळलं की या कॅबिनमध्ये मी एकटा नाही, देवाचा आत्मा या ठिकाणी आहे, देव माझ्याबरोबर आहे आणि म्हणून देव त्याला स्पर्श करतोय, म्हणून तो रडतो आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग तो देवाचा सेवक मनामध्ये विचार केला की आता देवा हा तर शिकलेला पण नाही आणि माझ्या कंपनीसाठी एक चांगल्या माणसाची गरज आहे, पण आता ह्याला मी कसं ठेवू कंपनीमध्ये? देव म्हणाला तू त्याला कामावर ठेव. देवाने सांगितलं तू त्याला कामावर ठेव. तेव्हा तो देवाचा सेवक म्हणतो मी देवाची प्रत्येक गोष्ट ऐकत असतो, देव जे काही सांगतो तसं वागत असतो. आणि देवाने मला जसं सांगितलं, तो म्हणाला प्रभू मी ही किंमत द्यायला तयार आहे, मला माहिती नाही की ह्या माणसाला ठेवल्यानंतर माझी कंपनी राहील की नाही राहणार, पण तू सांगतोस म्हणून मी ठेवतो. आणि जेव्हा तो त्या माणसाला सांगतो की मी तुला कामावरती ठेवणार आहे आणि तो येशूला स्वीकार पण करतो, जो माणूस रडत असतो तो त्याचं देवाच्या सेवकाचं ऐकून येशूवर विश्वास ठेवून येशूचा स्वीकार पण करतो त्याच वेळेला, आणि तो पश्चाताप करून निघून जातो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग हा माणूस जेव्हा एकटाच असतो, देवाच्या उपस्थितीमध्ये असतो, देवाशी बोलत असतो, तो देवाला विचारतो की देवा हे असं का झालं आणि हे का घडलं असं सगळं? देव म्हणाला माझ्याकडून हे तुला गिफ्ट आहे, गिफ्ट दान आहे माझं हे तुझ्याकडे, म्हणजे जितके लोक तुझ्या जवळ येतील त्यांना मी स्पर्श करीन, त्यांचं हृदय पूर्णपणे बदलून टाकणार आहे.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण तो देवाकडे म्हणायचं ना की जसं तू पवित्र आहे तसं मला पवित्र कर. माझ्या प्रिय भाव आणि बहिणींनो, जेव्हा तुम्ही पवित्र बनता तेव्हा तुमच्या समोर येणाऱ्या माणसांना देव बदलून टाकतो. देवाचं उपस्थिती, देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी काम करतं. तुम्हाला काही जास्त बोलायला लागणार नाही. बायबल सांगतं की पेत्र निरक्षर होता, अनाडी होता, पण पेत्राच्या सावलीने लोक बरे व्हायचे. पेत्र चालायचं आणि लोक बरे व्हायचे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय भाव आणि बहिणींनो, जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे वागायला सुरुवात केली, तुम्ही चालायला सुरुवात केली, तर लक्षात ठेवा, एखादा मेलेला माणसाला जरी तुमच्याकडे आणलं आणि तुम्ही म्हणाल येशूच्या नावाने उठ, तो मेलेला माणूस जिवंत होईल, कारण देव तुमच्याद्वारे कार्य करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूच्या जे 11 शिष्य होते त्यांनी का संपूर्ण जगामध्ये देवाचं गौरव केलं? कारण ते येशूच्या मागे चालले आणि पुन्हा जगात गेले नाहीत. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने तुम्हाला पवित्र होण्यासाठी बनवलेलं आहे. हा वर्ष निघून जाईल, पुन्हा नवीन वर्ष येईल, पण त्या वर्षाच्या मी म्हणेन तुम्ही आज निर्णय घ्या देवासमोर. कारण देवाचं वचन सांगतं, आज जर तुम्ही माझी वाणी ऐकाल तर तुमचं हृदय कठीण करू नका. आज जर तुम्ही पहिल्यांदा इकडे येशूकडे आलेला आहात, आज येशूवर विश्वास ठेवा. आज तुमचं हृदय देवासमोर उघडा, पश्चाताप करा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, देव तुम्हाला पवित्र आत्म्याने भरून काढेल, सामर्थ्याने भरून काढेल आणि तुमचा मोठा वापर करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुमच्या जीवनामध्ये अजूनही काही वाईट गोष्टी असतील, तुम्हाला खूप राग येत असेल, तुमचा वाईट स्वभाव असेल, तो सगळा निघाला पाहिजे. नेहमीच देवासमोर येऊन मागत राहू नका की देवा मला हे दे, देवा मला ते दे. कधी कधी देवाला पण देत जा. देवाला म्हणा की प्रभू, माझं शरीर मी तुला देतो, माझं जीवन मी तुला देतो, माझ्या आत्म्यावर तुझा अधिकार आहे, माझ्या जीवनावर तुझा अधिकार आहे. म्हणजे काय होईल माहिती आहे का? देवाचा आत्मा नेहमी तुमच्यामध्ये राहील. तुम्ही जिथे जाल तिकडे यशस्वी व्हाल, जिथं असं बोलाल तसं घडेल, कारण देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये काम करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण हे करण्यासाठी तुम्हाला किंमत द्यावी लागेल. रोज देवासमोर बसलं पाहिजे, गुडघे टेकले पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही देवाचे मोठमोठ्या सेवकांना पाहत असताना त्यांना विचार करत असाल की किती पवित्र जीवन जगतात आणि कसे वागतात. तेव्हाच तर देव त्यांच्याद्वारे काम करतो. असंच नाही की तुम्ही असं म्हणाल 15 मिनटं प्रार्थना केली आणि देवा मला सगळं काही देऊन टाक. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनाप्रमाणे वागायला सुरुवात करा. तुमचं कठीण हृदय बदला, तुमचं घाणेरडं हृदय बदला. आज देवासमोर रडून पश्चाताप पण करा. जर तुम्हाला तुमच्या पापांची जाणीव होत असेल तर तुम्ही येशूकडे येता पण अजूनही खोटं बोलताय, तुम्ही येशूकडे येता अजूनही व्यसनामध्ये आहात, तुम्ही येशूकडे येता अजूनही पाप करताय, दुसऱ्यांना फसवताय, लबाडीने वागताय, तर आज देवाकडे रडून पश्चाताप करा. म्हणजे देव तुमच्यावर दया करेल आणि देव तुमच्या जीवन आशीर्वादाने भरून काढेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. म्हणून तुम्हाला ज्या भागावर आजार असेल त्या भागावर विश्वासाने हात ठेवा, किंवा त्या भागावर हात ठेवणं शक्य नसेल तर विश्वासाने छातीवर हात ठेवा. एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रेमळ पित्या, जितके भाऊ बहीण आज हे वचन ऐकत आहेत आणि जे आपलं अंतःकरण सरळ करून तुझ्या मार्गाने चालण्याचा निर्णय घेत आहेत, अशा प्रत्येकावर तू दया कर. त्यांचं अंतःकरण तू शुद्ध कर आणि त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातील सर्व आजार निघून जावत. तुमच्या जीवनातील सर्व शैतानाची बंधनं तुटून जावत. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावत आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.